नमस्कार. आशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शाबू वडे कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार. जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. ते कसे करायचे ते बघूया. एक 2-3 वाटे शाबू रात्री भिजवलेला आहे, भिजवून घेतलेला आहे. याच्यात आता आपण कच्चाच बटाटा किसून घालायचा आहे. बटाटा उकडलेला नाही, कच्चाच आहे बटाटा, किसून घालायचा. 2 चमचे दही घालायचं आहे. त्याच्यात जिरे कोथिंबीर तुम्हाला जर उपासाला खात असेल तर घाला. आम्ही खात नाही म्हणून घालत नाहीये. आणि मिरची आणि मीठ नुसतं कुटून घेतलेलं आहे, हे थोडंसं घालते मी. तिखट कमी जास्त बघून घालायचं. शेंगदाण्याचं कूट 4 चमचे. हे मळून घ्यायचंय. पहिला एकसारखं सगळीकडे लावून घ्यायचं. मीठ ह्याच्यात मिरचीत घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालणार नाहीये, बघून घालेल. दह्यामुळे चव लागते चांगली, म्हणून थोडंसं दही घालायचं. आता जरासं पाणी घालूया आणि मळून घेऊया. शाबू भिजलेला आहे छान. वरी सुद्धा तुम्ही बारीक करून घालू शकता, पण संकष्टीला वगैरे वरी खात नाही. असं एकसारखं मळून घ्यायचं. तेल तापलेलं आहे. आता आपण वडे थापून घेऊया. पाण्यात हात लावायचा आणि हातावरच थापायचे आणि थापून ठेवायचे नाही. करत करतच तळत तळतच थापून घ्यायचे. तुम्हाला तेवढ्या साईजचा पाहिजे त्यावेळेला असं करायचं आणि मध्ये असं होल पाडायचं आणि तळायला ठेवायचं. बारीक गॅसवरच तळायचं. मोठा गॅस केला तर करपतं. प्रत्येक वेळेला हाताला पाणी लावायचं आणि हातावरच थापून घ्यायचं. मंद गॅसवरच तळायचे. असा कलर यायला पाहिजे. त्यात आपण काढून घेऊया. एकदम मस्त तळलेले गेलेले. अशा पद्धतीने आपण करून घेऊया बाकीचे. हे आपले शाबू वडे तयार झालेत बघा. एकदम आतपर्यंत सगळे भाजलेले आहे हे बघा. आणि हे खायचं कसं तर तुम्ही गोड दही करून पण खाऊ शकता, किंवा आमच्याकडे कसं ओल्या खोबऱ्याची चटणी लागते शेंगदाणे घालून केलेली आहे. चटणी बरोबर पण चालते किंवा दह्याबरोबर पण चालते.
अशा पद्धतीने तुम्ही शाबू वडे करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.